पाणी घोट-घोट प्यावं, शांतपणे प्यावं, तहानेनुसारच पाणी प्यावं, हे सगळं मागच्या काही व्हिडिओमधून आपण समजून घेतलंय. आता पुढचा प्रश्न, पाणी गार प्यायचं की गरम प्यायचं? बरं, गरम प्यायचं ते नुसतं गरम प्यायचं, कोमट प्यायचं की उकळून गार केलेलं प्यायचं? चला याच प्रश्नांना आज सोडवायचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेली 15 वर्ष आयुर्वेदाचा अभ्यास करत असताना, रुग्ण तपासणी करत असताना मला सापडलेला आयुर्वेदमधला आरोग्याचा बहुमूल्य ठेवा मी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडत आहे. तुम्ही हेल्थ कॉन्शियस आहात आणि तुम्हाला आयुर्वेदामध्ये आपल्या आरोग्यासाठी काय सांगितलं आहे हे जाणून घ्यायची इच्छा आहे, तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच कळतील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे सगळ्याच प्राणी मात्रांचा प्राण. पण हे पाणी औषधसिद्ध म्हणजे मेडिकेटेड वॉटर किंवा गरम पाणी किंवा तापवून थंड केलेलं पाणी, साधं पाणी, यापैकी योग्य तो प्रकार म्हणजे योग्य ती कॅटेगरी निवडून योग्य प्रमाणातच प्यायला हवं असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. आता या कॅटेगरीनुसार कुणी काय प्यायचं म्हणजे कुणी कसलं पाणी प्यायचं ते आज समजून घेऊया. यातला पहिला प्रकार म्हणजे शीतल म्हणजे साधं पाणी किंवा अगदी रूम टेम्परेचरचं पाणी. हे पाणी मुळातच शीतगुणाचं, शरीरातली उष्णता कमी करणारं, शरीरात थंडावा निर्माण करणारं, कूलिंग इफेक्ट निर्माण करणारं असतं. साधं पाणी पचायला सर्वसाधारण हलकं आणि ज्याला खरं तर स्वतःची अशी विशिष्ट काही चव नाही असं असतं. आपण एक ऑब्झर्व केलं असेल की पाण्याला अर्थात नॉर्मल चांगल्या शुद्ध स्वच्छ पाण्याला स्वतःची अशी स्पेसिफिक कोणतीही चव नसते. मात्र एक काहीतरी वेगळेपण नक्कीच असतं जे त्या पाण्याच्या जागेनुसार बदलतं. आपण जेव्हा कधी परगावी जातो आणि तिथलं पाणी पितो त्यावेळेला तर ते आपल्याला नक्कीच जाणवतं. तर हे असं स्वतःची चव नसणारं पण सगळ्या चवींना स्वतःमध्ये सामावून घेणारं पाणी साधं शीत रूम टेम्परेचरचं पाणी. जेव्हा कुठेही आरोग्याचे नियम किंवा काही हेल्थ टिप्स सांगितल्या असतील आणि ज्या वेळेला फक्त पाणी असा उल्लेख असेल त्यावेळेला इथं साधं पाणी असाच अर्थ आपण घ्यायला हवा. जेव्हा कधीही आपल्याला खूप काम केल्यामुळं थकवा येतो, मरगळ जाणवते किंवा कसलाही उत्साह वाटत नाही, अशा वेळेला पाणी प्यायल्यानं हा थकवा कमी होतो, तरतरीतपणा येतो, अंगाची आग होणं, तहान होणं हा प्रकारही कमी होतो, फ्रेश वाटतं. उलटीचं सारखं सेन्सेशन येणं किंवा उलट्यानंतर होणारं डिहायड्रेशन यातसुद्धा योग्य वेळी पाणी पिणं हे सगळं पुढचे त्रासदायक प्रकार दूर ठेवतं. सध्या ना फ्रीजमधलं पाणी हेच अगदी सर्रास वापरणारी मंडळी ठिकठिकाणी दिसतात. अशांना आवर्जून सांगावंसं वाटतं की दातांना थंडावा जाणवेल असं, दातातून शिरशिरी येईल असं, थोडक्यात दातांना सेन्सिटिव्हिटी जाणवेल असं पाणी पिऊ नये. हे आयुर्वेदानं कित्येक शतकापूर्वीच सांगितलं आहे. शिवाय असं थंडगार पाणी पिण्यात आल्यास पोटातला जो जठराग्नी तो कमी होतो, मंद होतो, पोटदुखी, अपचनाचे त्रास होऊ शकतात. आता दुसरा प्रकार म्हणजे कोमट कोष्ण पाणी. हे कोमट पाणी कधी प्यायचं? बऱ्याच वेळेला ना आपल्याला जेवणानंतर पोटाला खूप तडस लागल्यासारखं जाणवतं, जणू काही जेवलेलं अन्न अजून पुढं सरकलंच नाही आहे असं वाटत राहतं, पोट जड वाटत राहतं, ढेकर पण साफ येत नसतात, जणू काही ना पोटात अगदी ट्रॅफिक जाम झाले अशी स्थिती असते. अशा वेळी कोमट पाणी घोट प्यायल्यास अगदी अडकून बसलेलं किंवा आतड्यांना घट्ट चिकटून बसलेलं अन्न सुट्ट व्हायला, मोकळं व्हायला मदत होते. थोडक्यात पोटातला ट्रॅफिक जॅम कमी होऊन हळूहळू अन्न पुढे सरकायला लागतं. बऱ्याच वेळेला आपण ऐकतो ना की अजीर्णे भेषजम वारी म्हणजे ज्यावेळी अपचन असतं त्यावेळेला पाणी प्यावं. हे पाणी म्हणजे साधं नव्हे तर गरम पाणी असाच अर्थ इथे आपण घ्यायला हवा. खरं तर मैद्याचे किंवा बेसनचे पदार्थ खाऊच नका असा सल्ला अपचनाचा त्रास असणाऱ्यांना दिला जातो किंवा गॅसेसचा त्रास, पोटदुखीचा त्रास असेल तर आंबवलेले पदार्थ, डोसा, ढोकळा, इडली खाऊ नका असंही आम्ही सांगतो. पण ज्या वेळेला आपण प्रवासात आहोत तेव्हा किंवा हॉस्टेलवर, मेसमध्ये जेवताना जिथे अशा पदार्थांना काहीच पर्याय नाही तेव्हा गरम पाणी जर आपण अशा पदार्थांबरोबर प्यायलो तर आपल्याला हे पदार्थ फारसा त्रास देत नाहीत. गरम पाण्यामुळे ह्या पदार्थांचं पचन सोपं होऊन जातं. बऱ्याच वेळेला म्हणजे खरं तर 99% वेळा आयुर्वेदिक औषध देताना गरम पाण्याबरोबरच घेण्याचा सल्ला दिला जातो. शरीरात आम अर्थात अजीर्ण, न पचलेले अन्न घटक साठून आजार निर्माण होतात त्यावेळेला गरम पाणी या आमाला म्हणजे शरीरात साठलेल्या दोषांना पचवण्याचं काम करतं. पोटाच्या अपचनासारख्या आजारांवर औषध देताना गरम पाण्याबरोबर दिली जातात. शिवाय शरीरातलं वाढलेलं फॅट
म्हणजे मेद किंवा किडनीचे काही आजार यामध्येही औषधं गरम पाण्याबरोबर दिलं जातं, कारण गरम पाण्यानं आपल्या युरिनरी सिस्टीमची पण सफाई होते आणि युरिन साफ व्हायला मदत होते. आता तिसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजे उकळलेलं पाणी. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले किंवा साथीचे आजार, पोटाचे आजार, अतिसार, उलट्या, पोटदुखी, टायफॉईड, कॉलरा, कावीळ असे आजार सुरू झाले की सर्वत्र एक सूचना वारंवार दिली जाते, पाणी उकळून प्या. आयुर्वेदानंही बऱ्याच वेळेला बऱ्याच आजारात उकळलेलं पाणी पिण्याचा सल्ला दिलेला आहे. आपण प्रवासाला जाणार आहोत, आपल्याला बाहेरचं पाणी तर प्यायचं नाही आहे, बरं पॅक बॉटलमधलं पाणी पण नको आहे, तर मग हमखास उपाय असतो पाणी उकळून बरोबर घेण्याचा. जेव्हा खात्रीनं शुद्ध स्वच्छ पाणी आपल्याला मिळणार नाही त्यावेळेला, किंवा जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं साथीपासून बचाव हवा असेल तर उकळलेलं पाणी नक्कीच चांगलं. पण याशिवाय सुद्धा अनेक चांगले गुण उकळलेल्या पाण्याचे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. पाणी गरम करायला ठेवलं, वाफा आल्या आणि मग गरम करायचं थांबवलं, थंड केलं आणि वापरलं, असं पाणी उकळणं आयुर्वेदाला अजिबात अपेक्षित नाही आहे. आयुर्वेदानं या पाण्याचा चक्क काढा करायला सांगितलं आहे. पाणी उकळायला ठेवायचं, 1/3 होईपर्यंत उकळायचं, म्हणजे 3 लिटरचं 1 लिटर पाणी होईपर्यंत आटवायचं, किंवा 1/4 म्हणजे 1 लिटरचं पाव लिटर होईपर्यंत किंवा अर्धा लिटर होईपर्यंत उकळायचं. हे खरं उकळलेलं पाणी. आता हे पाणी थंड झाल्यावर प्यायला वापरायचं. आता यापूर्वी सांगितल्याप्रमाणे ज्यांना कोमट पाणी प्यायची गरज आहे ते हेच उकळलेलं पाणी कोमट असताना सुद्धा घेऊ शकतात. हे पाणी थंड झाल्यावर या पाण्यामुळे तहान होण्याचा प्रकार कमी होतो, तहान भागण्याचं समाधान मिळतं, वात आणि कफ दोषसुद्धा कमी होतात. शरीरात अवाजवी वाढलेला मेद म्हणजे फॅट कमी करण्यासाठी या पाण्याचा असा हा काढा कोमट किंवा गरम असताना घ्यायला हवा, म्हणजे उकळलेलं पाणी गरम असताना प्यायला हवं. या पाण्यानं युरिन साफ होते, मंद झालेल्या पचनशक्तीला ताकद येते, खोकला, दमा, तापामध्ये किंवा अतिसारसारख्या आजारामध्ये अशा पाण्याचा चांगला उपयोग होतो, शारंग संहितेमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. मात्र या ठिकाणी एक लक्षात घ्यायला हवं की उकळून गार केलेलं पाणी जर तुम्ही तसंच ठेवून दुसऱ्या दिवसापर्यंत वापरत असाल तर ते मात्र आम्लविपाकी म्हणजे शरीरात आंबटपणा निर्माण करतं आणि शरीरातल्या दोषांना वाढवण्याचं एक कारण ठरतं. आणि एक कशाचाही अनाठायी अतिरेक वाईट, म्हणजे गरज नसताना अतिप्रमाणात तुम्ही जर अगदी असं उकळून पाणी कायमच पित राहिला तरी ते शरीराला त्रास देऊ शकतं. म्हणूनच शरीर काय सांगतंय ते ओळखूया, पचनाची ताकद लक्षात घेऊया आणि त्यानुसारच पाणी कसं प्यायचं ते ठरवूया. आयुर्वेदानं सांगितलेल्या या काही गोष्टी सांभाळूया, आयुर्वेद रोजच्या जीवनामध्ये वापरूया, स्वस्थ राहूया, आनंदी जगूया. धन्यवाद.